विद्यार्थी मित्रांनो, ऑटोमोटिव्ह डीलरशिप या विषयामधील प्रकरण क्रमांक 1, ऑटोमोटिव्ह डीलरची ओळख हे आपण पाहणार आहोत. भारतामध्ये विविध ऑटोमोबाईल कंपन्या या वाहनांचं उत्पादन करत असतात. त्यांना OEM असे म्हणतात. आपल्याला माहित आहे की बजाज ऑटो असेल, TVS कंपनी, हिरो होंडा, मारुती सुझुकी, होंडा कंपनी, निसान, ऑडी, रेनॉल्ट, महिंद्रा यासारख्या कंपन्या भारतामध्ये वाहनांचं उत्पादन करतात. या कंपन्यांना OEM असे म्हणतात. OEM याचा अर्थ ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर असा आहे. म्हणजे जो मूळ उपकरणाचा उत्पादक आहे त्यालाच इंग्रजीमध्ये ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर किंवा OEM असं म्हणतात. OEM हा वाहनांची निर्मिती केल्यानंतर या वाहनांची विक्री करण्याकरिता डीलरची नियुक्ती करतात. हा डीलर राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि तालुक्याच्या स्तरावरती कार्य करीत असतो. या डीलरचं मुख्य कार्य काय असतं? तर या डीलरचं मुख्य कार्य असतं वाहनांची विक्री करणे आणि विक्री पश्चात सेवा पुरवणे. डीलर हा वाहन उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करत असतो. ऑटोमोटिव्ह डीलरचे कार्य हे देशभरात सर्वत्र एकसारखे चालावे याकरिता एक विशिष्ट प्रकारची विक्री व सेवा पद्धत OEM मार्फत तयार केलेली असते. यालाच मराठीमध्ये मानक संचालन पद्धती असे म्हणतात. आपल्याला माहित आहे की फोर व्हीलर मध्ये मारुती ही कंपनी आणि त्या कंपनीचं डीलर नेटवर्क हे भारतभर आहे. जर आपण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गेलो तर सर्वत्र आपल्याला मारुतीचे डीलर पाहायला मिळतात आणि या सर्व डीलरकडे चालणारी कामाची पद्धत ही एकच असते. यालाच इंग्रजीमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा मराठीमध्ये मानक संचालन पद्धती असे म्हणतात. थोडक्यात OEM हा वाहनांची निर्मिती करतो, OEM डीलरची नियुक्ती करतो आणि डीलर हा ग्राहकास वाहनांची विक्री आणि विक्री पश्चात सेवा पुरवतो. आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये डीलरशिपचे कार्य कसे चालते हे पाहू. डीलरशिपचं पहिलं कार्य आहे वाहनांचा साठा करणे. आपण पाहिलं की ज्याप्रमाणे ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांचं उत्पादन करत असताना मार्केट सर्वे करतात, त्याचप्रमाणे डीलर हा नवीन व जुन्या वाहनांची विक्री करण्याचं काम करतो. डीलर हे आलेल्या मागणीनुसार आपली ऑर्डर ही OEM कडे देतात. त्याकरता डीलर हे बँकांकडून कर्ज घेऊन उत्पादक कंपन्यांकडून नवीन वाहन खरेदी करतात. वाहन विकल्यानंतर उत्पादक कंपनीकडून डीलरला कमिशन मिळतं आणि हे कमिशन वाहनाच्या मूळ किमतीच्या साधारणपणे 10 ते 12% असते. म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक शोरूम प्राइस असं म्हणतो. या किमतीच्या साधारणपणे 10 ते 12% एवढी रक्कम डीलरला कमिशनच्या स्वरूपामध्ये मिळत असते. म्हणजे डीलरचं पहिलं मुख्य कार्य काय? तर वाहनांचा योग्य प्रमाणामध्ये साठा करणे. जर साठा केला तरच तो वाहन शोरूम मध्ये ठेवू शकेल आणि तो ग्राहकांना दाखवू शकेल. यासाठी वाहनांचा साठा करणं हे महत्वाचं असतं. दुसरं डीलरचं जे काम आहे ते आहे वाहनाची किंमत ठरवणे व प्रेरके याला इंग्रजीमध्ये इन्सेंटिव्ह असं म्हणतात. ऍक्च्युली वाहनाची किंमत ठरवण्याचा सर्वाधिकार जो असतो हा वाहन उत्पादक कंपनीला असतो.
त्याचबरोबर डीलरने वाहनांची जास्तीत जास्त विक्री करावी म्हणून कंपनी डीलरला इन्सेंटिव्ह देते. म्हणजे ज्या प्रमाणात तो वाहनांची विक्री करेल त्या प्रमाणामध्ये त्याला इन्सेंटिव्ह म्हणजे प्रेरणापर बक्षीस रक्कम दिली जाते. वाहनांची किंमत ठरवण्याचे सर्वाधिकार हे वाहन उत्पादक कंपनीला असतात. परंतु जर समजा एखादे वाहन डीलरकडून जास्त काळ विकले गेले नाही, तर कंपनीकडून त्याच्या किमतीमध्ये सूट दिली जाते. हे दुसरं डीलरचं काम आहे. ते म्हणजे वाहनाची किंमत ठरवणे आणि प्रेरके. तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे व्यवस्थापन व विक्री. डीलर जो आहे हा त्या डीलरशिपचा मालक आहे. हा मालक स्वतः प्रत्यक्षपणे दररोजच्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नाही. हा मालक या डीलरशिपचं व्यवस्थापन करण्यासाठी एका व्यवस्थापकाची नियुक्ती करतो आणि हा व्यवस्थापक डीलरशिपमध्ये चालणाऱ्या सर्व कामावरती नियंत्रण ठेवतो. देखरेख करण्याचं काम हे व्यवस्थापकामार्फत होतं. व्यवस्थापक यालाच इंग्रजीमध्ये मॅनेजर असं म्हटलं जातं. हा व्यवस्थापक डीलरसाठी लागणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. याच्यामध्ये प्रामुख्याने सेल्स एक्झिक्युटिव्ह, सर्व्हिस ॲडवायझर, टेक्निशियन, स्पेअर पार्ट्स मॅनेजर इत्यादी जी वेगवेगळी पदं आहेत यांचं नियुक्ती करण्याचं काम हे मॅनेजर मार्फत केले जाते. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो अर्थ व विमा. अर्थ याला इंग्रजीमध्ये म्हणतात फायनान्स आणि विमा या शब्दाचा अर्थ आहे इन्शुरन्स. आपल्याला माहित आहे की ग्राहकाची वाहन खरेदी करण्याची क्षमता ही 100% असतेच असं नाही. म्हणजे 100% रक्कम भरून तो कधी वाहन खरेदी करू शकत नाही. इच्छा असते. मग अशा वेळेला काय केलं जातं तर त्या ग्राहकाला कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम हे अर्थ विभाग करतो. यासाठी कर्मचारी ग्राहकाला कर्ज उपलब्ध करून देतात व यासाठी ग्राहकाला शोरूमच्या बाहेर बँकांमध्ये फेरे मारावे लागत नाही. कारण अर्थ विभाग म्हणजेच बँकांचे प्रतिनिधी हे शोरूम मध्ये असतात आणि ते ग्राहकाला योग्य पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देतात. ज्याप्रमाणे अर्थ विभाग कर्ज पुरवतो त्याचप्रमाणे विमा विभाग सुद्धा त्या ठिकाणी असतो. उदाहरणार्थ रिलायन्स कंपनीचा विमा असतो, ICICI लोंबार्ड असतो, गव्हर्नमेंट कंपन्या जशा आहेत की न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांचे प्रतिनिधीही शोरूम मध्ये असतात आणि ते ग्राहकाला नवीन वाहनाचा विमा उतरून देण्यासाठी मदत करतात. या दोन विभागांना डीलरशिप मधील समोरील भाग यालाच इंग्रजीमध्ये फ्रंट एंड असे म्हणतात. फ्रंट एंड म्हणजे काय की डीलरशिपच्या समोरील बाजूस हे कार्यरत असतात. हे ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देणे तसेच वाहनाचा विमा उतरून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. डीलरशिपचं पाचवं आणि महत्वाचं कार्य म्हणजे की वाहनांची दुरुस्ती करणे व दुरुस्ती आणि देखभाल हे काम डीलर करत असतो. त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये स्पेअर पार्ट्सचा साठा करणे, ग्राहकाला वाहनाची सर्व्हिसिंग रिपेअरिंग करून देणे. काही वेळेला वाहनाचा अपघात होतो. अपघात झाल्यानंतर त्या वाहनाची दुरुस्ती करून देण्यासाठी बॉडी शॉप हा कार्यरत असतो. पार्ट्स, सर्व्हिस आणि बॉडी शॉप हे डीलरच्या पाठीमागील भागात असतात म्हणून त्यांना बॅक एंड असेही म्हणतात. थोडक्यात आपण डीलरशिपच्या कार्यामध्ये 5 गोष्टी पाहिल्या. पहिलं कार्य आहे वाहनांचा साठा करून त्याची योग्य प्रकारे विक्री करणे. दुसरं OEM ने सांगितल्याप्रमाणे वाहनाची किंमत ठरवणे. त्याचबरोबर OEM डीलरला इन्सेंटिव्ह देत असतो. त्यानंतर वाहनांच्या बाबत
विक्री करण्याकरता डीलर हा मॅनेजरची नियुक्ती करतो आणि मॅनेजर त्यास आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची नियुक्ती करत असतो. चौथा कार्य आहे की ग्राहक ज्यावेळी वाहन खरेदी करण्याकरता येतो त्यासाठी त्याला कर्ज पुरवठा करणे आणि त्यास वाहनाचा विमा उतरवून देण्यास मदत करणे या दोन्ही सोयी शोरूम मध्ये उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यांना फ्रंट एंड असं म्हणतात. आणि शेवटचं आणि पाचवं महत्वाचं कार्य म्हणजे ज्याला आपण विक्री पश्चात सेवा असं म्हणतो, ज्यामध्ये वाहनाची दुरुस्ती व देखभाल हे केले जाते. त्याच वेळेला वाहनाचा आवश्यक असणारा पार्ट्सचा पुरवठा करणे, वाहनाची दुरुस्ती देखभाल करणे आणि जर दुर्दैवाने वाहनाचा अपघात झाला तर त्यावेळी त्या वाहनाची पूर्ण बॉडी काम करण्यासाठी बॉडी शॉप हा डीलरकडे असतो. यालाच बॅक एंड असेही म्हणतात. त्यानंतर आपण डीलरशिपकडे असणारे महत्वाचे विभाग पाहू. डीलरशिपमध्ये प्रामुख्याने 3 विभाग असतात. त्यातील पहिला विभाग त्याला म्हणतात विक्री विभाग. याला इंग्रजीमध्ये सेल्स डिपार्टमेंट असं म्हणतात. दुसरा विभाग आहे त्याला स्पेअर पार्ट्स विभाग असं म्हणतात. तिसरा विभाग जो आहे त्याला म्हणतात सेवा विभाग. याला सर्व्हिस डिपार्टमेंट असे म्हणतात. या व्यतिरिक्त डीलरशिप मध्ये एक व्यवसाय कार्यालय असते. यामधून डीलरशिपचं व्यवस्थापन, मनुष्यबळ, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार यालाच वेतनपट आणि ग्राहकांच्या संदर्भामध्ये असणारी वाहन दुरुस्ती केल्यानंतर जी बिले आहेत किंवा कर्मचाऱ्यांचा पगार आहे, ही सर्व कामं करण्याकरता अकाउंट्स विभाग हा त्या ठिकाणी कार्य करत असतो. थोडक्यात डीलरशिप मध्ये प्रामुख्याने किती विभाग असतात तर 3. एक विक्री विभाग, दुसरा स्पेअर पार्ट्स विभाग आणि तिसरा सेवा विभाग. या सर्व विभागांची ओळख आणि कार्य आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. पहिलं कार्य जे आहे, पहिला विभाग जो आहे त्याचं नाव आहे विक्री विभाग. आपल्याला माहित आहे की डीलरशिप मधील सर्वात महत्वाचा विभाग म्हणजे विक्री विभाग. यालाच इंग्रजीमध्ये सेल्स डिपार्टमेंट असे म्हणतात. या सेल्स डिपार्टमेंटचं महत्वाचं कार्य काय तर नवीन व जुन्या वाहनांची विक्री करणे. नवीन वाहने आपल्याला माहित आहे की OEM मार्फत तयार केली जातात. ती शोरूम मध्ये येतात आणि शोरूम मधून त्याची विक्री होते. आता एक प्रश्न निर्माण होतो, जुन्या वाहनांची विक्री म्हणजे काय? आपल्याला माहित आहे की वाहनांची विक्री वाढावी याकरिता जुने वाहन एक्सचेंजच्या स्वरूपामध्ये म्हणजे ग्राहकाकडून जुने वाहन खरेदी केले जाते आणि त्या बदल्यामध्ये नवीन वाहन काही रक्कम भरून त्याला दिली जाते. या जुन्या वाहनांची विक्री ही या विक्री विभागाकडून केली जाते. दुसरं जे आहे की विक्री विभागामध्ये महत्वाची जी कामं केली जातात त्यामध्ये पहिलं काम जे आहे ते आहे जाहिरात. आपल्याला माहिती आहे की ग्राहकांच्या पर्यंत जर वाहनाची माहिती पोहोचवायची असेल किंवा वाहनाचं उत्पादन केलेलं आहे त्या वाहनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जाहिरात हा घटक महत्वाचा आहे. जाहिरात ही डीलर मार्फत किंवा OEM मार्फत केली जाते व ही जाहिरात टेलिव्हिजन वरती, रेडिओद्वारे, वर्तमानपत्रातून किंवा इतर माध्यमांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे ग्राहकास वाहनाची माहिती मिळण्यास मदत होते. त्यामुळे विक्री विभाग जाहिरात करण्यासाठीही प्रयत्नशील असतो. दुसरं कार्य आहे संभाव्य ग्राहकाला आवाहन करणे. विक्री प्रतिनिधी लोकांना कार पाहण्यासाठी आकर्षित करण्यासाठी लोकांना फोनवरून बोलवतात किंवा पत्र किंवा ईमेल द्वारे संपर्क साधतात आणि ग्राहकांना नवीन आलेल्या वाहनाविषयी माहिती देऊन त्या ग्राहकांना वाहनाची ट्रायल घेण्याकरिता शोरूम मध्ये बोलवण्यासाठी विक्री विभाग हा प्रयत्नशील असतो. विक्री विभागाचं तिसरं महत्वाचं कार्य जे आहे ते म्हणजे प्रात्यक्षिक दाखवणे.
जेव्हा एखादा ग्राहक हा शोरूम मध्ये येतो, त्यावेळी विक्री प्रतिनिधी हा त्याचे उत्तम प्रकारे स्वागत करतो व ग्राहकाला ज्या प्रकारचे गरज आहे त्यानुसार त्याला योग्य मॉडेल हे दाखवले जाते. कारच्या आतून आणि बाहेरून वाहनामध्ये असणारे अद्ययावत सुविधा कोणकोणत्या आहेत याविषयी माहिती देण्याचं काम विक्री प्रतिनिधी म्हणजेच सेल्स एक्झिक्युटिव्ह करत असतो. त्यानंतर जर समजा ग्राहकाने वाहनाची ट्रायल घेण्यासाठी किंवा टेस्ट ड्राईव्ह घेण्याची मागणी केली, तर त्याप्रमाणे विक्री विभागामार्फत त्या ग्राहकाला टेस्ट ड्राईव्ह दिली जाते. त्यानंतर चौथं कार्य जे आहे ते म्हणजे जर ग्राहकाने वाहन खरेदी करण्याचे निश्चित केले, तर त्यावेळी ग्राहकाकडून योग्य आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे घेऊन त्या ठिकाणी विक्री संदर्भामध्ये वेगवेगळ्या वाटाघाटी करणे आणि ग्राहकाला वाहन खरेदी करण्यास पटवून देण्याचे काम तसेच मदत करण्याचे काम हे विक्री प्रतिनिधी करत असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे विक्री विभागाचा प्रतिनिधी म्हणजेच विक्री प्रतिनिधी आपले वाहन इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये कसे फायदेशीर आहे हे पटवून देतो आणि ग्राहकाला वाहन खरेदी करण्यास प्रवृत्त करतो किंवा भाग पाडतो. विक्री प्रतिनिधी हा विक्री विभागाचा कणा असतो. हे विक्री विभागाचे महत्वाचे कार्य आहे. तर विक्री विभागाचं पहिलं कार्य काय? तर नवीन व जुन्या वाहनांची विक्री करणे आणि ही विक्री करत असताना विक्री विभागामार्फत जाहिरात केली जाते. संभाव्य ग्राहकाला आवाहन केलं जातं. ग्राहक शोरूम मध्ये आल्यानंतर त्याला प्रात्यक्षिक म्हणजेच वाहनाचा डेमो दाखवला जातो. वाहनाची आतून बाहेरून माहिती दिली जाते. त्यानंतर ग्राहकाने विनंती केल्यानंतर त्यास टेस्ट ड्राईव्ह देऊन वाहनाच्या विक्री संदर्भात वाटाघाटी केली जाते. विक्री प्रतिनिधी हा विक्री विभागाचा कणा असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे विक्री प्रतिनिधी हा त्या ठिकाणी त्याचं कौशल्य पणास लावत असतो आणि त्याचा पगार हा विक्री करणाऱ्या वाहनांच्या संख्येवरती अवलंबून असतो. जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये एखादा विक्री प्रतिनिधी काम करेल त्या प्रमाणामध्ये त्यास पगार मिळत असतो. यामुळं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विक्री प्रतिनिधीला प्रोत्साहन देण्याचं काम मॅनेजर मार्फत केलं जात असतं. आणखीन एक महत्वाचं काम हा विक्री प्रतिनिधी करत असतो ते म्हणजे एक्सटेंडेड वॉरंटी विकणे. हा मुद्दा पुढे एका प्रकरणामध्ये प्रकरण क्रमांक 5 जे आहे वॉरंटीचं त्यामध्ये येणार आहे की वाहनाच्या वॉरंटी दोन प्रकारच्या असतात. एक स्टँडर्ड वॉरंटी आणि दुसरा एक्सटेंडेड वॉरंटी. यामध्ये एक्सटेंडेड वॉरंटी विकण्याचे काम ही त्या ठिकाणी विक्री विभागामार्फत केले जाते. त्यानंतर पुढचा विभाग जो आहे तो आहे स्पेअर पार्ट्स विभाग. विक्री विभागानंतर दुसरा विभाग जो महत्वाचा आहे त्याला आपण स्पेअर पार्ट्स विभाग असं म्हणतो. हा स्पेअर पार्ट्स विभाग जो असतो हा सेवा विभाग म्हणजेच सर्व्हिस डिपार्टमेंट अंतर्गत कार्य करतो. आपल्याला माहित आहे की वाहनांची सर्व्हिसिंग ही वेळोवेळी करावी लागते. सर्व्हिसिंगचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे फ्री सर्व्हिसिंग आणि पेड सर्व्हिसिंग. कोणत्याही कारणास्तव म्हणजे फ्री सर्व्हिसिंग किंवा पेड सर्व्हिसिंग अंतर्गत एखादं वाहन ज्यावेळी सर्व्हिस विभागामध्ये येतं त्यावेळी त्या ठिकाणी स्पेअर पार्ट्स आवश्यक असतात आणि या स्पेअर पार्ट्सचा पुरवठा करण्याचं काम हे स्पेअर पार्ट्स डिपार्टमेंट करत असतं. हा विभाग सेवा विभागास मागणीनुसार स्पेअर पार्ट्सचा पुरवठा करतो. म्हणजे एखाद्या वाहनाची दुरुस्ती करायचं चालू आहे, त्याकरिता स्पार्क लागणार असेल, एअर क्लीनर लागणार असेल किंवा ऑइल लागणार असेल, क्लच प्लेट लागणार असेल, ब्रेक लागणार असतील, ब्रेक पॅड लागणार असतील, या सर्व स्पेअर पार्ट्सचा पुरवठा त्या ठिकाणी सेवा विभागाकडून
सेवा विभागास स्पेअर पार्ट्स डिपार्टमेंट कडून केला जातो. मग याची मागणी पहिल्यांदा सेवा विभाग स्पेअर पार्ट्सला करतो आणि त्याप्रमाणे स्पेअर पार्ट्स त्याचा पुरवठा करतो. या स्पेअर पार्ट्स मध्ये डिपार्टमेंट मध्ये सर्वात प्रथम वाहनाला लागणाऱ्या सर्व स्पेअर पार्ट्सची यादी तयार केली जाते. यादी तयार केल्यानंतर माल मागवण्याकरता त्या ठिकाणी ऑर्डर दिली जाते. म्हणजे जो उत्पादक करणारा स्पेअर पार्ट्स कंपनीला मालाची ऑर्डर दिली जाते. माल आल्यानंतर तो माल बरोबर आहे का ते चेक करून घेतलं जातं. त्याची योग्य प्रकारे नोंद केली जाते. त्यानंतर त्याचा साठा सुरक्षितरित्या स्टोअरमध्ये करण्याचं काम स्पेअर पार्ट्स मॅनेजर करत असतो. त्याचबरोबर नफा विचारात घेऊन त्या स्पेअर पार्ट्सची किंमत हा स्पेअर पार्ट्स मॅनेजर ठरवत असतो. त्यानंतर मालाचा पुरवठा करणे म्हणजे कुणाला मालाचा पुरवठा केला जातो तर सर्व्हिस डिपार्टमेंटला मालाचा पुरवठा केला जातो आणि घेतलेल्या मालाची नोंद त्या ठिकाणी जॉब कार्डवर करण्याचं कामही स्पेअर पार्ट्स मॅनेजर करीत असतो. त्यानंतर स्टोअरमध्ये असणारा स्टॉक वेळोवेळी चेक करणे, टॅली करणे ही कामे स्पेअर पार्ट्स विभागामध्ये होत असतात. या स्पेअर पार्ट्स विभागाचा प्रमुख जो असतो त्या स्पेअर पार्ट्स मॅनेजर असे म्हणतात. याची कार्ये कोणती आहेत हे आपण पुढे येणाऱ्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत की स्पेअर पार्ट्स मॅनेजरची कार्य कोणती आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. यानंतर पुढचा जो महत्वाचा विभाग आहे तो आपण पाहू. आज आपण ज्या स्लाइड्स पाहिल्या याची थोडक्यात माहिती घेऊ. सर्वात प्रथम वाहनाचं उत्पादन करण्याचं काम OEM करतो. यालाच ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर असे म्हणतात. वाहनाची निर्मिती केल्यानंतर ती वाहन ग्राहकाला विकण्याकरिता डीलर हा प्रयत्नशील असतो. डीलर हा वाहन उत्पादक आणि ग्राहक यांचा दुवा म्हणून कार्य करत असतो. डीलरशिप जी असते ही डीलरशिप प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर सध्या तालुका स्तरापर्यंत डीलर नियुक्ती केल्या जातात. डीलरशिपच्या कार्यामध्ये आपण पाहिलं यामध्ये पहिलं कार्य होतं वाहनाचा साठा करणे. दुसरं कार्य होतं वाहनाची किंमत ठरवणे व प्रेरके ठरवणे. तिसरं कार्य होतं व्यवस्थापन आणि विक्री. चौथं कार्य होतं अर्थ व विमा आणि पाचवं कार्य होतं पार्ट्स, सर्व्हिस आणि बॉडी शॉप. त्यानंतर डीलरशिप मध्ये मुख्य 3 विभाग हे कार्य करत असतात. त्यामध्ये पहिला विभाग होता विक्री विभाग, दुसरा विभाग होता स्पेअर पार्ट्स विभाग, तिसरा विभाग होता सेवा विभाग आणि या व्यतिरिक्त एक व्यवसाय कार्यालय असतं ज्याच्यामधून व्यवस्थापन केलं जातं. त्याचबरोबर ऑफिसची कामं पाहिली जातात. त्यानंतर आपण विक्री विभागाचं कार्य पाहिलं. विक्री विभाग हा नवीन व जुन्या वाहनांची विक्री करत असतो. या विक्री विभागात मुख्यत्वे जाहिरात, संभाव्य ग्राहकाला आव्हान देणे करणे, प्रात्यक्षिक दाखवणे आणि विक्री संदर्भात वाटाघाटी करणे. विक्री प्रतिनिधी हा विक्री विभागाचा कणा असतो. त्यानंतर दुसरा विभाग आपण पाहिला होता स्पेअर पार्ट्स विभाग. हा स्पेअर पार्ट्स विभाग सर्व्हिस विभागाअंतर्गत कार्य करत असतो. याद्वारे सर्व्हिस विभागाच्या मागणीनुसार किंवा सेवा विभागाच्या मागणीनुसार स्पेअर पार्ट्सचा पुरवठा केला जातो. स्पेअर पार्ट्सच्या विभागाच्या प्रमुखास स्पेअर पार्ट्स मॅनेजर असे संबोधले जातात. त्याची कार्य जी आहेत स्पेअर पार्ट्स मॅनेजरची ती म्हणजे सर्व स्पेअर पार्ट्सची यादी करणे, ऑर्डर देणे, माल आल्यावर तो चेक करून घेणे, त्याची योग्य प्रकारे नोंद करणे, मालाचा सुरक्षित साठा करणे, नफा विचारात घेऊन त्याची किंमत ठरवणे, मालाचा आवश्यकतेनुसार मागणीनुसार पुरवठा करणे, घेतलेल्या मालाची नोंद जॉब कार्ड वरती करणे,
स्टोअरमध्ये असणाऱ्या मालाचा साठा चेक करणे म्हणजे स्टॉक चेक करणे, तो टॅली करणे, ही सर्व कामे स्पेअर पार्ट्स विभागामध्ये होत असतात. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा विभागाची कार्ये, त्याचबरोबर डीलरशिपमध्ये असणारी जी वेगवेगळी पदं आहेत, या पदांच्या जबाबदाऱ्या आणि कार्य आपण पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी दुसरा व्हिडिओ पाहिलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रकरणातील आपण महत्त्वाच्या बाबी पाहणार आहोत. धन्यवाद.